पंचामृताचं स्नान कशासाठी? तर आपण नैवेद्य दाखवतो. आपल्या मनात प्रश्न येतो की पंचामृताचं स्नान घालतो पुन्हा नैवेद्य कसा? मला सांगा, तुम्हाला आंघोळीला पाणी दिलेलं ते जर का पहिलं दिलं तर तुम्ही पेताल का? नाही. पण आपण जे भगवंताला अर्पण करतो तेच आपण नंतर नैवेद्य दाखवतो. त्याचं कारण असं की शास्त्राने काही गोष्टी सांगितल्या त्या पुष्ट्या होत नाही. जसं दूध, दही, मध, अनेक गोष्टी, त्या गोष्टी कधी मध्ये पुष्ट्या होत नाही. पण तेच जर का तुम्ही आज कुलधर्म कुलाचाराला पुरण केलं आणि उद्याच ते फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी करते तर चालत नाही. शास्त्र असं सांगतं, अन्न एका पात्रात काढून घेतलं, कोणते वाढायच्या पात्रात काढून घेतलं आणि एकदा ते वाढलं, ते देवाला वाढून ब्राह्मणाला वाढून ते उष्ट होतं पूर्ण अन्न. म्हणून तो पूर्ण प्रसाद आपण देवाला नैवेद्य दाखवताना पात्रात नैवेद्य दाखवतो, पूर्ण दाखवत नाही. पण प्रसाद सगळ्या घरात जेवढा अन्न शिजवलं तेवढा सगळ्यांना प्रसाद मिळतो. तसं दही, दूध हे उष्ट होत नसतं. म्हणून स्नान झाल्यानंतर भगवंताला ते अर्पण करून आपण पंचामृत